रत्नागिरी जिल्ह्यातील एका 37 वर्षांचा तरुण सायबर स्लेव्हच्या जाळ्यात अडकला असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. मुंबईतील एका जॉब एजन्सीच्या तरुणीच्या मार्फत हा तरुण कंबोडिया देशात एका कंपनीत डाटा एंट्रीची नोकरी करण्यासाठी गेल्यानंतर तो त्या ठिकाणी सायबर स्लेव्हच्या जाळ्यात अडकला अशी धक्कादायक माहिती समोर येते. फेसबुक पे ऐड आई थी, एक लड़की ने ऐड डाली थी कंबोडिया की। तो वहाँ मैं बम्बई में मिलने गया इसको। बम्बई में मिलने गया, कंबोडिया का बोली 1 लाख सैलरी है, डेटा एंट्री का काम रहेगा। फिर हम लोग कंबोडिया गए, वहाँ से कंबोडिया गए। फिर वहाँ पे चाइनीज़ लोग लेने आए। 8 घंटे का ये ट्रैवलिंग था उधर। वहाँ गए हम कंपनी में गए तो बोले कस्टमर केयर एग्जीक्यूटिव का काम है। तो मैं बोला मेरे को, तो बोले डेटा एंट्री का काम है। तो बोले 3 लाख भर और जा तू। तो बोला मेरे पास नहीं है 3 लाख। तो बोले यहाँ पे काम कर। ज़बरदस्ती करते थे, टॉर्चर करते थे, मारते थे। और व्हाट्सएप पे हम लोग को चैटिंग करने लगाते थे, इंडिया के क्लाइंट रहने के। कस्टमर को बोलने के शेयर मार्केट में इन्वेस्ट कर, इतना मिलेगा। खाना रहना सब कंपनी का था। यहाँ कंपनी थी और बाजू में रूम में रहने का था। और मैंने काम नहीं किया तो 4 महीने मैं ऐसे ही किया, काम के नाटक किया, बहुत मारने के मेरे को। और फिर मैं 4 महीने काम नहीं किया तो मेरे को इंडिया वापस लोग ने भेज दिए। तो मैं यही चाहता हूँ, कोई भी जाएगा तो पहले ये करो, पूछताछ करो, मेरे जैसा फंसो मत, वरना कभी आएंगे नहीं जिंदगी में वापस। मागील काही दिवसामध्ये आपल्या पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलीस स्टेशनला सायबर स्लेव्ह केल्याबाबतची तक्रार प्राप्त झालेली होती. याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जे संबंधित विक्टीम आहेत यांना परदेशामध्ये जसं की चीन, कंबोडिया, दुबई या देशामध्ये अधिक पगाराची नोकरी देतो असे सांगून त्यांना परदेशामध्ये नेले जातं आणि तिथं गेल्यानंतर ज्या कामासाठी त्यांची इथून सांगितलं गेलं असतं की हे काम आपल्याला दिलं जाईल, ते सोडून त्यांना आपले डिजिटल अरेस्ट आणि सायबर शेअर मार्केट फ्रॉड याच्या अनुषंगाने व्हिक्टीम शोधण्याच्या अनुषंगाने व्हॉट्सअप कॉल आणि व्हॉट्सअपवर मेसेज करणं अशी कामं त्यांना दिली जातात. आणि गेल्या गेल्या त्या ठिकाणी त्यांचं पासपोर्ट जमा करून घेतात, ज्यामुळे सदर व्यक्ती हा पुन्हा भारतात परत येऊ शकत नाही किंवा त्याचे परदेशामध्ये हात बांधले जातील, त्याला मारहाण केली जाते. अत्यंत कमी वेजेसमध्ये त्याला तिथं काम करावं लागतं. बऱ्याचशा याच्यामध्ये संबंधित व्हिक्टीमला भारतातील आपल्या नातेवाईकांनाही संपर्क साधू दिला जात नाही आणि अशा तऱ्हेने ते सायबर स्लॅव्ह म्हणून तिथे काम केले जातात.